सीन 54, शॉट 1, टेक 1. मास्टर प्रत्येक फिल्मला एक स्वतःची एक वेगळी स्टोरी असते त्याच्या जर्नीची, आणि या फिल्मला सुद्धा ती स्टोरी आहे. पैसे द्यायचे आणि काय घेऊन जायचे. अरे तू माणसांना छळतोस, मुक्याचा नवऱ्यांना तरी सोड रे. अरे बापरे, तुम्हाला तर कंट कुठला का की आज. ही जी गोष्ट आहे ती प्रत्येकाशी निगडीत असली पाहिजे, प्रत्येकाला आपली गोष्ट वाटली पाहिजे. आणि म्हणून ते जे ॲक्टर्स आम्हाला याच्यामध्ये हवे होते, ते कलाकारसुद्धा असे हवे होते की जे लोकांशी त्यांचा संबंध खूप जवळचा तयार होऊ शकेल ऑन स्क्रीन. वेगळा चेंज होता. मला अख्खं माझं स्वभाव बदलून ते रोल करायचं होतं. त्यामुळे लर्निंग प्रोसेस होतं त्याच्यात. वारकऱ्यांचं आयुष्य जर का ऑब्झर्व केलं तर ते तुम्हाला लक्षात येईल की ते किती सेल्फलेस असतात त्यांना. तर ते कुठेतरी एक हंबलिंग एक्सपिरियन्स होता. तर दिलीप हे पात्र करताना म्हणजे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं, कारण मी अशा पद्धतीचं कॅरेक्टर कधीच केलं नव्हतं. दिलीप बद्दल सांगायचं झालं तर असा अगली खूप दारू पिणारा, लोकांना मारहाण करणारा, त्याचा राग हा त्या विकलिंग्सवर जाऊन काढणारा, पण एक असा ॲम्बिशियस की त्याला मोठं व्हायचंय पण ते होता येत नाही, वुमनायझर, पण आपल्या मुलीवर प्रेम पण आहे. सो असं एक खूप मिक्स्ड असं लेअर्ड कॅरेक्टर होतं. आणि तो कुठेच मस्कऱ्या वाटू द्यायचा नव्हता, पण त्याच्यात काहीतरी फन एलिमेंट पण ऍड करायचा होता. तर असं खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं, त्यामुळे फार मजा आली ते करताना. देवमाणूस जेव्हा मला तेजसनी ऐकवली तेव्हाच मला वाटलं की ह्या चित्रपटात मला भूमिका करायला खूप आवडेल, कारण खूपच कणखर आणि खूप चांगल्या मनाची बाई आहे लक्ष्मी. माझ्या आतलं जे काही चांगलं म्हणजे जे काही सत्व आहे ते बाहेर काढायची मला संधी मिळाली, आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला की मला ही भूमिका करायला मिळाली. साधारणतः आपल्या आजूबाजूला आपण ज्या पद्धतीची लोकं बघतो किंवा ज्या पद्धतीचं शहर किंवा गाव आपल्या आजूबाजूला असतं, तसंच त्याला सिमिलर असं गाव किंवा असं जग इथे निर्माण करावं अशी पहिल्यापासून आमचा प्रयत्न होता. आम्ही ज्या घरात शूटिंग करतोय, म्हणजे जे आमचं घर दाखवलं आहे केशव आणि लक्ष्मीचं, त्या घरात म्हणजे ते घर जसं आहे ते सुंदर आहेच, पण आमच्या आर्ट डिरेक्शननी अजून त्याची सुंदरता वाढवली. एक तुळशी वृंदावन आणि एक चौक आणि असं मध्ये एका अंगणात बनवलेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येणार नाही की हे ओरिजिनल घराचा भाग नाही आहे म्हणून. त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने ते सगळं मांडलं, आणि जे आमचे पात्र रचना आहे त्याला अनुषंगून त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे. सॉलिड आणलं ना मी त्या सुरकीला. जरी लार्जर दॅन लाईफ फिल्म्स असतात तरी कुठेतरी ऑडियन्स बरोबरचं जे एक नातं आहे ते या फिल्ममध्ये तुटलं नाही पाहिजे. प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की ही गोष्ट माझ्या आजूबाजूला घडली आहे किंवा मी या गोष्टीचा भाग असू शकतो. आणि अतिशय महत्त्वाचा फॅक्टर या सगळ्यामध्ये तर अमेय चव्हाण, जो आमचा कॅमेरामन आहे, ज्याला आपण डिरेक्टर ऑफ फोटोग्राफीसुद्धा म्हणतो, त्याला ही खूप मोठं क्रेडिट मला द्यायचं आहे. कारण ते जे प्रत्येक कलाकारांचे रंग आहेत, त्यांच्या स्किन टोन्स आहेत, त्यांचे कपडे, त्याच्या मागे जे तयार केलेलं आर्ट आहे, या सगळ्यांना एकरूप करून एकजीव करून पडद्यावर मांडण्यासाठी जे लाईटिंग करावं लागतं, जे अँगल्स घ्यावे लागतात, ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ते टिपलेले आहे. आमचा एक ॲक्शन सिक्वेन्स पण आहे ज्यात सिद्धार्थ बोडके आणि महेश सर आहेत. तर हे शूट करताना आमचे ॲक्शन डिरेक्टर होते अजय ठाकूर. मग आमच्यात आधी रिहर्सल झाल्या आणि हा सिक्वेन्स कसा होऊ शकतो शूट हे असं आम्ही आधी फोनवर शूट करून घेतलं.
सिद्धार्थला पण त्यांनी खूप कम्फर्टेबल केलं, कारण सिद्धार्थ थोडा घाबरत होता सरांना मारायचं कसं किंवा असं, पण ते महेश सरांमुळे छान झालं.